नमो नमः। प्रवाचिका अहं दया जोशी। अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम माझे मातापिता आणि पूर्वायुष्य। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। परमतत्वाचा शोध व तदनुषंगिक गुरु शिष्य संबंध ही फार पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात। माझे मार्ग पण मला भगवत स्वरूप अशा ऋषींकडे घेऊन गेले की ज्यांचे अनुपम जीवन आगामी सर्व युगांकरिता घडविलेले उत्कृष्ट आदर्शरूप असेच होते। असे संत महापुरुष जे भारताची खरीखुरी संपदा होय त्यांपैकी ते एक होते। या महापुरुषांनी प्राचीन इजिप्त व बाबिलोनिया या देशांची जशी दुर्गती झाली अशा दुर्गतीपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याकरता पिढ्यापिढ्यातून अवतरित होऊन आध्यात्मिक शक्तिशाली कोट उभे केले। माझ्या अगदी लहानपणच्या आठवणी म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या सध्याच्या कालमानास न जुळणाऱ्या अशा गूढ स्मृती। एका पूर्वजन्मी हिमालयाच्या हिमप्रदेशात योगी म्हणून मी जीवन व्यतीत करीत होतो हे मला अगदी स्पष्ट आठवते। भूतकाळाच्या ह्या अवशिष्ट स्मृतींनी जणू एखादा अक्षहीन अदृश्य सूत्राने करावे तशी मला भविष्य काळाचीही कल्पना करून दिली। शैशवकालीन असहाय्य दीन अवस्थेचे प्रसंग मला अजून आठवतात। त्यावेळी मला धडपणे चालताही येत नसे आणि बरोबर स्पष्टपणे बोलताही येत नसे याचा मला त्यावेळी फार खेद वाटे। माझ्या शारीरिक असमर्थतेबद्दल खंत वाटून मनामध्ये प्रार्थनारूपी भाव उचंबळून येत असत। माझ्या तीव्र भावनेची मानसिक अभिव्यक्ती नाना भाषेंच्या शब्दात होत असे। भिन्न भाषांच्या आंतरिक गोंधळातून माझ्या सभोवारच्या लोकांच्या तोंडून बंगाली शब्द ऐकण्याची मला हळूहळू सवय होऊ लागली। बालमनाचा ठाव मोठ्या माणसांना घेता येत नाही। मुलांचे मन खेळणी व अंगठा चोखण्यातच आनंद मानून राहते असे ते समजतात। मानसिक उद्वेग व शारीरिक असमर्थता यामुळे मी वरचेवर दुराग्रहाने रडत असे। माझ्या या त्रासामुळे घरातील माणसे गोंधळून जात असल्याचे मला आठवते। माझ्या मातेचे प्रेमस्पर्श, माझे बोबडे बोल व धडपडत चालण्याचा प्रथम प्रयत्न वगैरे सुखद आठवणीही मला आठवतात। साधारणतः लवकर विसरले जाणारे हे बालपणातील साफल्याचे प्रसंग म्हणजे माणसातील आत्मविश्वासाचा पहिला पाया होय। अगदी दूरवर पोचणाऱ्या माझ्या बालपणच्या आठवणी तशा काही विलक्षण नाहीत। पुष्कळ योग्यांनी आपले आत्मचैतन्य जन्म आणि मरण ह्या नाट्यपूर्ण अवस्थांतराने खंडित न होऊ देता कायम ठेवले आहेत असे विदित आहे। मनुष्य हा केवळ शरीरमयच असता तर शरीराचा नाश झाल्यावर त्याचाही लोप व्हावयास पाहिजे। सहस्रावधी वर्षाच्या दीर्घकालात जे द्रष्टे होऊन गेले ते जर सत्य सांगत असतील तर मनुष्य हा प्रामुख्याने अशरीरी व सर्वव्यापी असा आत्मस्वरूपी आहे। असाधारण असले तरी अगदी अर्भकावस्थेतल्या सुद्धा स्मृती टिकण्याचे प्रसंग एकदम दुर्मिळ नाही। माझ्या अनेक देशांच्या प्रवासात सत्यनिष्ठ पुरुष व स्त्रिया यांच्या तोंडून त्यांच्या अर्भकावस्थेतल्या आठवणी मी ऐकलेल्या आहेत। माझा जन्म 5 जानेवारी 1893 रोजी हिमालय पर्वतश्रेणीजवळ पूर्वोत्तर भारतात गोरखपूर येथे झाला। तिथे माझी पहिली 8 वर्षे गेली। आम्ही 8 भावंडे, 4 भाऊ व 4 बहिणी। मी मुकुंदलाल घोष, माझ्या वडिलांचा दुसरा मुलगा व चौथे अपत्य। माझे मातापिता बंगालमधील क्षत्रिय जातीचे, दोघेही अगदी सात्विक वृत्तीचे। त्यांचे एकमेकांवरील प्रेम शांत व उदात्त प्रकारचे असून उच्छृंखलतारहित असे होते। मातापित्यांमधील पूर्ण समजूतदारपणा हा त्यांच्या भोवताली आम्हा 8 बालकांच्या गोंगाटाचा शांतिमय केंद्रबिंदू होता। माझे वडील भगवती चरण घोष यांचा स्वभाव दयाळू, गंभीर, क्वचित प्रसंगी करारी असा असे। आम्हा मुलांना वडिलांच्या विषयी खूप ममता असे, पण आम्ही त्यांच्यापासून जरा दूर पण अदबीने राहत असू। एक साधारण गणिततज्ञ व तर्कशास्त्री असल्यामुळे त्यांच्या मनाची ठेवण बुद्धिवादी असे, पण आईचा स्वभाव अत्यंत स्नेहपूर्ण असून ती मोठ्या वात्सल्याने आम्हास शिकवी। तिच्या पश्चात वडिलांचा आंतरिक प्रेमळपणा अधिक व्यक्त होऊ लागला। त्यांच्या डोळ्यातील चमक सुद्धा बदलून तिचे आईच्या नजरेत परिवर्तन होऊन गेल्याचे मला आढळून आले।
आईने आम्हा मुलांना लवकरच धर्मग्रंथातील चांगल्या वाईट गोष्टींशी ओळख करून दिली. महाभारत आणि रामायण यांमधून प्रसंगोचित कथा सांगून ती मोठ्या चातुर्याने आम्हाला शिस्तीचे वळण लावित असे. अशावेळी शिक्षण व शासन बरोबरच होई. वडिलांच्या बद्दल आदर दाखवण्यासाठी ते संध्याकाळी घरी कामावरून परत येण्याच्या अगोदर आई आम्हाला व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून जणू त्यांच्या स्वागताला तयार करून ठेवी. देशातील एका मोठ्या कंपनीत बंगाल नागपूर रेल्वेमध्ये ते उपाध्यक्षासारख्या एका अधिकाऱ्याच्या जागी होते. त्यांना कामासाठी फिरतीवर जावे लागे. माझ्या लहानपणी किती एक मोठ्या शहरी राहण्याचा आमच्या कुटुंबाला योग आला होता. गोरगरिबांना मदत करण्यासाठी आई सदैव तत्पर असे. वडिलांचाही स्वभाव कनवाळू खरा, पण त्यांचा हा आदर घर खर्चापर्यंतच होता. एकदा पंधरवाड्याच्या अवधीतच आईने बाबांच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम गोरगरिबांना अन्नदान करण्यात खर्च केली. न रागवता ते आईला इतकेच म्हणाले, माझी एवढीच विनंती आहे की दानधर्माला काही मर्यादा सीमा असावी. आईला आपल्या पतीचा एवढा सौम्य फटकारासुद्धा असह्य होता. या मतभेदाबद्दल आम्हा मुलांना काही कळू न देता तिने गाडी मागवली. बरे, मी आता माहेरी जाते. भारतीय स्त्रियांचा पूर्वापारपासूनचा चालत आलेला निर्वाणीचा खलिता. आम्ही गोंधळून एकदम रडायलाच लागलो. इतक्यात आमचे मामा तेथे अगदी वेळेवर येऊन पोहोचले. त्यांनी बाबांच्या कानात काही कुजबुजून सांगितले. निसंशय पुरातन काळापासूनचा तो एक चातुर्यपूर्ण उपदेश होता. वडिलांनी काही समजुतीचे बोलणे काढले आणि आईने खुशीने गाडी परत करविली. आणि अशा तऱ्हेने माझ्या आईवडिलांचा मी पाहिलेला एकच कलह प्रसंग संपला. असेच एकदा दोघांमध्ये उल्लेखनीय असे बोलणे झाले ते मला आठवते. एक अभागी गरीब बाई दाराशी आली आहे. मला जरा 10 रुपये द्या. आईचे मंदस्मित तिचे अनुरोधपूर्ण प्रतिपादन दर्शवित होते. 10 रुपये कशासाठी? 1 रुपया पुष्कळ झाला. आपल्या म्हणण्याच्या समर्थनाकरता वडील पुढे सांगू लागले. जेव्हा माझे वडील, आजोबा, आजी अचानकपणे गेले तेव्हा मला गरिबीचा सर्वप्रथम अनुभव आला. कित्येक मैल दूर अंतरावर असलेल्या अशा शाळेत जायला निघताना माझा अल्पोपहार फक्त एक लहान केळ होते. पुढे विश्वविद्यालयात गेलो तेव्हा तीव्र गरजेच्या वेळी एका श्रीमंत न्यायाधीशाकडे मी दरमहा 1 रुपयाच्या मदतीची याचना केली. 1 रुपया देखील महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी मला नकार दिला. आईला ताबडतोब खुबीदार तर्कशुद्ध बोलण्याचे सुचले. ती म्हणाली, 1 रुपयाला देखील नकार मिळाल्याची ही आठवण तुम्हाला किती कटुतापूर्ण वाटते. ह्या स्त्रीस 10 रुपयांची नड असताना तुमच्याकडून नकार मिळाल्याची दुःखद आठवण तितक्याच कटुतापूर्णपणे तिने जतन करून ठेवावी असे तुम्हाला वाटते का? तू जिंकलेस बरे, असे म्हणून पराभूत पतीच्या अगदी पूर्वापार चालीने त्यांनी आपले पाकिट उघडले. ही घे 10 रुपयांची नोट. माझ्या सदिच्छेसोबत तिला दे. बाबांचा कुठल्याही नवीन सूचनेला प्रथम नकार देण्याचा कल असायचा. ज्या तिराहीत बाईने आईची इतक्या त्वरितपणे सहानुभूती मिळवली, तिच्या विनंतीकडे चिकित्सा बुद्धीने पाहण्यात बाबांचा नेहमीचा सावधगिरीचा स्वभाव दिसून येत होता. कोणतीही गोष्ट ताबडतोब मान्य न करणे म्हणजे फक्त कोणतीही गोष्ट योग्य विचारांती करणे ह्या तत्वाचे पालन. बाबांचे वागणे मला नेहमी बरोबर वाटे. मला वडिलांचे निर्णय नेहमीच युक्तिपूर्ण व संतुलित वाटले. जर मी माझ्या निरनिराळ्या मागण्यांच्या बाबतीत त्यांना 1-2 पटणारे मुद्दे सांगितले की बस, माझी मागणी ताबडतोब मंजूर होई. मग ती मागणी म्हणजे सुट्टीतील सहल असो की मोटरसायकल असो. आमच्या लहानपणी वडिलांची शिस्त मोठी कडक असे, पण त्यांचे स्वतःचे आचरण तितकेच कडक, अपरिग्रह वृत्तीचे असे. उदाहरणार्थ, ते कधीही नाटक सिनेमाला गेले नाहीत. ते आपले मनोरंजन आध्यात्मिक मार्गाने व भगवद्गीता वगैरे धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात करीत. चैनीच्या पदार्थापासून ते इतके दूर राहत की बुटांचा एकच जोड तो अगदी निरुपयोगी होईपर्यंत वापरीत. पुढे काही वर्षांनी मोटरगाड्या सर्रास झाल्यावर त्यांच्या मुलांनी खरीदल्या, पण आमच्या वडिलांनी दररोज कचेरीत जाण्यासाठी आपली ट्रॅम गाडी कधी सोडली नाही. सत्तेकरिता, अधिकाराकरिता पैसा साठवण्याकडे वडिलांचे कधीही लक्ष नसे. कलकत्ता अर्बन बँकेचे त्यांनी संघटन केल्यानंतर स्वतःचा फायदा करून घेण्याकरता बँकेचा 1 शेअर ठेवायला त्यांनी नकार दिला. आपल्या फावल्या वेळात काही सामाजिक कार्य करावे एवढीच त्यांची इच्छा.
वडील सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेतल्याला बरीच वर्षे लोटल्यानंतर बंगाल नागपूर रेल्वेचे जुने हिशेब तपासण्यात इंग्लंडहून एक हिशेबनीस आला. हिशेब तपासल्यावर त्याला आढळून आले की आमच्या वडिलांनी कित्येक वर्षे आपल्या हक्काच्या बोनससाठी कधी अर्ज केलाच नाही, म्हणून त्याला आश्चर्य वाटले. त्या तपासनिसाने कंपनीला सांगितले, सदर गृहस्थांनी 3 माणसांचे काम केलेले आहे. त्यांच्या खाती पाठीमागल्या वर्षांचे कॉम्पेन्सेशन म्हणून 1,25,000 रुपये जमा आहेत. खजिनदाराने तेवढ्या रकमेचा वडिलांकडे चेक पाठवला. आमच्या वडिलांना ही गोष्ट इतकी क्षुल्लक वाटली की ती घरात सांगावयाचे सुद्धा ते विसरून गेले. पुष्कळ वर्षांनी माझा सगळ्यात धाकटा भाऊ विष्णू याला बँकेच्या खाते उतार्यात सहज एवढी मोठी रक्कम जमा असल्याचे पाहण्यात आले तेव्हा कुठे त्याने वडिलांना त्याबद्दल विचारले. वडील म्हणाले, भौतिक फायद्याने एवढे काय फुशारून जायचे. ज्याचे ध्येय समदृष्टी ठेवण्याचे आहे तो फायदा झाल्याने आनंदून जात नाही की तोटा झाल्याने दुर्मुख होत नाही. त्याला माहीत असते की मनुष्य या जगात जन्मास येतो तेव्हा त्याच्याजवळ एक दमडीही नसते आणि जातेवेळी 1 रुपया सुद्धा तो बरोबर घेऊन जात नाही. लग्न झाल्यावर थोड्याच वर्षांनी माझे आई वडील वाराणसीचे महान गुरु लाहिरी महाशयांचे शिष्य झाले. गुरु सान्निध्यामुळे माझ्या वडिलांच्या मूळच्याच विरक्त वृत्तीत आणखी भर पडली. माझी थोरली बहीण रोमा हिच्यापाशी एकदा आईने लक्षणीय स्वीकारोक्ती केली. तुझे वडील आणि मी वर्षातून एकदाच दाम्पत्य धर्माने वागतो आणि ते फक्त संतानोत्पत्तीकरिता. वडिलांची लाहिरी महाशयांची पहिली भेट रेल्वेत नोकरीस असलेल्या अविनाश बाबूंच्या मार्फत झाली. हे अविनाश बाबू गोरखपूरला असताना माझ्या बालमनाला चित्तवेधक अशा अनेक भारतीय साधू संतांच्या गोष्टी सांगत. त्या गोष्टींचा समारोप साधारणपणे आपल्या स्वतःच्या गुरुचा मोठेपणा सांगण्यात होत असे. ज्या विलक्षण परिस्थितीमुळे तुझे वडील लाहिरी महाशयांचे शिष्य झाले ती तुला माहीत आहे काय? उन्हाळ्याच्या दिवसातल्या दुपारच्या सुवेळी अविनाश आणि मी असे दोघेजण आमच्या घराच्या अंगणामध्ये बसलो होतो आणि अविनाशने मला गोंधळात टाकणारा वरील प्रश्न विचारला. मी सस्मित डोके हलवून नाही असे सांगितले आणि आता तो काय सांगणार याची उत्कंठेने वाट पाहत बसलो. पुष्कळ वर्षांपूर्वी तुझ्या जन्माच्या अगोदर मी तुझ्या बाबांना, ते माझे वरिष्ठ होते, ऑफिसच्या कामातून 7 दिवसांची रजा वाराणसीला माझे गुरु होते त्यांना भेटायला जायला मागितली. तुझ्या वडिलांनी माझी टर उडवली. तुला काय धर्मांध व्हायचे काय? जर तुला आपला उत्कर्ष घडवून आणायचाच असेल तर ऑफिसच्या कामात जास्त लक्ष दे, त्यांनी उपदेश केला. त्या दिवशी उदास मनाने मी जंगलातील वाट तुडवीत घरी परतत होतो. वाटेत मला तुझे वडील भेटले. ते पालखीतून घरी जात होते. मला पाहिल्यावर त्यांनी पालखी परत पाठवली व नोकरांना परत जायला सांगितले आणि ते माझ्याबरोबर चालू लागले. माझे सांत्वन करावे म्हणून ते मला सांगू लागले की आयुष्यात यशस्वी होण्याने काय फायदे होतात. मी त्यांचे बोलणे निरुत्साहीपणे ऐकून घेत होतो, पण माझे अंतःकरण वारंवार म्हणत होते, लाहिरी महाशय, तुमचे दर्शन झाल्याविना मी जिवंत राहू शकणार नाही. पुढे रस्त्याने जात असता आम्ही एका शांत मैदानाच्या किनाऱ्यावर आलो. तेथे रानटी गवताच्या उंचावलेल्या तुऱ्यातून संध्याकाळचे रवीचे किरण आपले सोनेरी हस्त फिरवित होते. ते निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याकरिता आम्ही जरा थांबलो. तेथे त्या मैदानात आमच्यापासून अगदी थोड्या यार्डांच्या अंतरावर माझ्या महान गुरूंची आकृती एकदम प्रकट झाली. भगवती, तू आपल्या नोकरावर फारच कडक शिस्त धरलीस. त्यांचा आवाज आमच्या चकित कर्णरंध्रात दुमदुमून निघाला आणि एकदम जसे ते रहस्यमयपणे आले तसेच निघून गेले. मी गुडघे टेकून उद्गारलो, लाहिरी महाशय, लाहिरी महाशय. तुझे वडील अगदी विस्मयचकित होऊन थोडा वेळ निस्तब्ध झाले. अविनाश, मी तुला रजा देतो. एवढेच नव्हे तर मी स्वतः उद्या तुझ्याबरोबर बनारसला जावयास निघतो. हे तुझे गुरु लाहिरी महाशय इच्छानुरूप दृश्य देह धारण करून तुझ्याकरता मध्यस्थी करतात. त्यांना मला भेटायलाच पाहिजे. मी सपत्नीक येतो आणि आम्हासही त्यांच्या अध्यात्म मार्गावर दीक्षित करून घेण्याची त्यांना विनंती करतो. काय तू आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाशील? जरूर. माझ्या प्रार्थनेला चमत्कारपूर्ण उत्तर मिळाल्याने आणि प्रसंगाला त्वरितच अगदी माझ्या बाजूने कलाटणी मिळाल्याने माझे मन आनंदातिरेकाने भरून गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुझे आई वडील आणि मी वाराणसीला जाण्यासाठी गाडीत बसलो. दुसऱ्या दिवशी तेथे पोहोचल्यावर आम्ही थोड्या दूरपर्यंत एक घोडागाडी केली व तेथून पुढे अरुंद अशा गल्लीगल्लीतून चालत जात गुरुजींच्या अगदी एकांत स्थळी असलेल्या घरी पोहोचलो.
पडवीतून आत शिरल्यावर आम्ही गुरुजींना नमस्कार केला. ते नेहमीप्रमाणे पद्मासन घालून बसलेले होते. त्यांनी आपली भेदक दृष्टी किंचित संकुचित करून माझ्या वडिलांकडे दृष्टिक्षेप केला. भगवती, तू आपल्या नोकरावर फार कडक शिस्त धरलीस. अगदी 2 दिवसांपूर्वी त्यांनी त्या मैदानामध्ये दृश्यरूप होऊन उच्चारले तेच शब्द ते होते. पुढे ते म्हणाले, मला आनंद झाला की तू अविनाशला माझ्याकडे येण्यास परवानगी दिलीस आणि तू आणि तुझी पत्नी दोघेही बरोबर आलात. त्यांनी तुझ्या आईवडिलांना क्रियायोगाची, आध्यात्मिक योग मार्गाची दीक्षा दिली. तुझ्या आईवडिलांना मोठी धन्यता वाटली. तुझे वडील आणि मी त्या संस्मरणीय दिवसापासून गुरुबंधूंसारखे मैत्रीने वागत आलो आहोत. तुझ्या स्वतःच्या जन्माच्या बाबतीत लाहिरी महाशयांनी फार उत्सुकता दाखवली होती. तुझे जीवन त्यांच्या जीवनाशी नक्की निगडीत होणार आहे. गुरुजींचे आशीर्वाद फुकट जायचे नाहीत. मी ह्या जगात पदार्पण केल्यानंतर थोड्याच अवधीत लाहिरी महाशयांनी या जगातून प्रस्थान केले. ज्या ज्या गावी शहरी आमच्या वडिलांची बदली व्हावयाची तेथे त्यांची अगदी शोभिवंत फ्रेममध्ये बसवलेली तसबीर आमच्या देव्हाऱ्यात नेहमी ठेवलेली असावयाची. पुष्कळ वेळा सकाळी व संध्याकाळी आई आणि मी त्या कामचलाऊ वेदीसमोर ध्यान लावून बसत असो व सुवासिक चंदनाच्या गंधात फुले बुडवून ती त्या तसबिरीला वाहत असो. धूप, अगरबत्ती आणि आमच्या संयुक्त भक्तीने आम्ही लाहिरी महाशयांच्या ठिकाणी मूर्त झालेल्या त्या परमात्म स्वरूपाची पूजा करीत असो. त्यांच्या तसबिरीने माझ्या साऱ्या जीवनावर फार प्रभावी परिणाम केलेला होता. मी जसजसा मोठा होत गेलो तसतसे गुरुजींबद्दलचे विचार माझ्या मनात जास्त येऊ लागले. ध्यानामध्ये त्यांची तसबिरीतील प्रतिमा फ्रेममधून बाहेर येऊन जिवंत साकार रूप धारण करून माझ्यासमोर बसलेली आहे असे मला अनेकदा दिसत असे आणि ते तेजस्वी शरीर पाहून त्याचा चरणस्पर्श घेण्याचा प्रयत्न करताच ते शरीर पुनः चित्ररूप होत असे. शैशवावस्थेतून मी जेव्हा कौमार्यावस्थेत आलो तेव्हा माझ्या मनच्चक्षूंपुढे लाहिरी महाशयांची तसबिरीतील लहानशी मूर्ती जणू जिवंत व तेजस्वी स्वरूपात परिवर्तित झालेली दिसू लागली. ज्यावेळी माझे मन गोंधळून जाई, माझी कसोटीची परीक्षेची वेळ येई, तेव्हा मी त्यांची अनेकदा प्रार्थना करी आणि मला त्यांचे समाधानकारक मार्गदर्शन मिळे. ते शारीरिकदृष्ट्या जिवंत राहिले नसल्याने मला दुःख होई, पण त्यांचे सुप्त सर्व व्यापित्व जसजसे मला दिसून येऊ लागले तसतसा माझा शोक नाहीसा झाला. पूर्वी त्यांना भेटायला येऊ इच्छिणाऱ्या भक्तांना बहुधा ते लिहून कळवीत, माझी हाडे आणि मांस पाहायला कशाला येता? तुमच्या कूटस्थ म्हणजेच आध्यात्मिक नेत्र ठिकाणी मी तर नेहमी असतोच. मला वयाच्या 8व्या वर्षी लाहिरी महाशयांच्या केवळ तसबिरीच्या योगे मोठ्या आश्चर्यकारक रीतीने स्वास्थ्य लाभाचे आशीर्वाद मिळाले. या अनुभवामुळे त्यांच्याबद्दलची माझी भक्ती अधिकच दृढ झाली. बंगालमध्ये इच्छापूरला आमच्या वडिलार्जित वतनवाडीवर असताना मला एशियाटिक कॉलरा झाला. माझ्या जीविताची आशा संपली. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले. माझ्या बिछाण्याजवळ असलेल्या आईने आर्ततेने मला माझ्या उशावर टांगलेल्या लाहिरी महाशयांच्या तसबिरीकडे पाहण्यास सांगितले. बाळ, मनाने त्यांना नमस्कार कर. आईला कळत होते की मी इतका अशक्त झालेलो होतो की नमस्कार करायला मला हातसुद्धा उचलत नव्हते. तू जर खरीखुरी दृढ भक्ती दाखवलीस आणि मनाने त्यांच्यापुढे गुडघे टेकलेस तर तुला जीवनदान मिळेल. मी त्या तसबिरीकडे एकटक पाहिले आणि त्या जागी डोळे दिपवून टाकणारा एक प्रकाश दिसला. त्याने माझे शरीर व सारी खोली व्यापून टाकली. माझे मळमळणे व रोगाची अनियंत्रणीय इतर लक्षणे एकदम नाहीशी झाली. मी बरा झालो. एकदम माझ्या अंगात ताकद आली आणि पुढे वाकून आईच्या आपल्या गुरुवरील असीम विश्वासाला आदर दर्शवण्यासाठी म्हणून मला तिच्या चरणास स्पर्श करावासा वाटला. आईने तर कितीतरी वेळा आपले मस्तक त्या लहान तसबिरीपुढे टेकून गुरुजींना वंदन केले. हे सर्वव्यापी गुरुदेव, तुमचे किती उपकार मानू. तुमच्या तेजाच्या प्रभावामुळे माझा मुलगा आज वाचला. सामान्यतः प्राणघातक अशा ह्या रोगापासून मी ज्या तेजस्वी प्रकाशामुळे नुकताच वाचलो तो प्रकाश तिने सुद्धा पाहिला होता हे मी ओळखले. माझ्या सर्वात अनमोल वस्तूंमध्ये एक ती तसबीर पण आहे. खुद्द लाहिरी महाशयांनी ती तसबीर वडिलांना दिलेली होती आणि तिच्यात पवित्र स्पंदन असे. त्या तसबिरीची पूर्वपीठिका चमत्कृतीजनक होती. ती गोष्ट मी बाबांचे गुरुबंधू जे कालीकुमार रॉय त्यांच्यापासून ऐकलेली आहे. गुरुजींना कोणी त्यांचा फोटो काढून घेणे आवडत नव्हते असे दिसते.
ते नको नको म्हणत असता त्यांचा व इतर भक्तजनांचा एकदम ग्रुप फोटो काढण्यात आला. कालीकुमार रॉयही त्यात होते. पण त्यावेळी फोटोग्राफरच्या आश्चर्यास सीमा राहिली नाही. जेव्हा त्याने पाहिले की फोटो प्लेटवर सर्व शिष्यांचे फोटो तर एकदम स्पष्ट आले, परंतु मध्यभागी जिथे लाहिरी महाशयांचा फोटो येण्याची कल्पना होती ती जागा रिकामी होती आणि तेथे कसलीही आकृती नव्हती. ह्या चमत्काराची जागोजाग चर्चा झाली. गंगाधर बाबूने, जो एक विद्यार्थी, जो अगदी निष्णात फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध होता, फुशारकी मारली की ही अस्थिर आकृती त्याचे हातून सुटणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाधर बाबू आपला सारा सरंजाम घेऊन आले. मागे पडदा टांगला आहे अशा एका लाकडाच्या बाकावर गुरुजी पद्मासन घालून बसलेले होते. फोटो बरोबर निघावा म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांनी काळजीपूर्वक तपासून घेऊन एखाद्या अधाशासारख्या फोटोच्या 12 प्लेट्स घेतल्या आणि त्यांना लवकरच कळले की प्रत्येक प्लेटीमध्ये लाकडी बाक व पडदा बरोबर आला, पण पुन्हा एकदा गुरुजींची आकृती मात्र गायब होती. गलित गात्र व डोळ्यात पाणी आलेले गंगाधर बाबू आपल्या गुरुजींकडे नम्रपणे आले. कित्येक तासांच्या मौन धारणेनंतर लाहिरी महाशयांचे सारगर्भित शब्द निघाले. मी आत्मस्वरूपी आहे, जे सर्वव्यापी अदृश्य आहे. त्याचा फोटो तुझा कॅमेरा कधी घेऊ शकेल काय? मी पाहतो आहे की ते अशक्य आहे, परंतु हे पूज्य प्रभो, आपल्या देहमंदिराची तसबीर घ्यावी अशी माझी भाविक इच्छा आहे. माझी दृष्टी संकुचित होती. अगदी आतापर्यंत मला कधी उमजले नाही की आपल्या देहात परमेश्वर पूर्णतः निवास करीत आहे. तर मग उद्या सकाळी ये, मी आनंदाने फोटोला बसेन. पुन्हा फोटोग्राफरने कॅमेऱ्याचा फोकस लावला. ह्यावेळी ती पवित्र आकृती गूढपणे अदृश्य न होता प्लेटवर अगदी स्पष्ट आली होती. त्यानंतर गुरुजींनी पुन्हा आपला फोटो कधी काढू दिला नाही, निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. तो फोटो या पुस्तकात दिलेला आहे. लाहिरी महाशयांचे सर्ववर्गीय असे गौरवर्ण अवयव पाहून त्यांच्या कुळवंशाचे अनुमान लावणे सहज नव्हते. ईश्वर स्वरूपी तादात्म्य पावलेल्या आनंदाची थोडीशी छटा त्यांच्या गूढ स्मितात दृग्गोचर होत होती. त्यांचे अर्धोन्मीलित बाह्य जगताकडे नाममात्र अवधान व अर्धे मिटलेले डोळे निजानंदात तल्लीन असल्याचे दर्शवितात. ऐहिक क्षुद्र प्रलोभनापासून अलिप्त, पण त्यांच्याकडे जे अनुग्रहासाठी येत त्यांचे पारमार्थिक मार्गातील प्रश्न सोडवण्याच्या कामी मात्र ते सदैव तत्पर असत. गुरुजींच्या फोटोच्या प्रभावामुळे दुखण्यातून वाचल्यानंतर लवकरच मला एक प्रभावी दृष्टांत घडला. एके दिवशी सकाळी मी बिछाण्यावर बसलो असता मला गहन तल्लीनता आली. बंद डोळ्यांच्या अंधारामागे आहे तरी काय, हा परीक्षणात्मक विचार माझ्या मनात तीव्रतेने आला. एक तेजस्वी प्रकाशाची लहर एकदम माझ्या अंतःचक्षूंपुढून सरकून गेली. माझ्या ललाटातल्या चकचकीत विस्तृत पडद्यावर सिनेमातल्या लहानशा चित्राप्रमाणे साधू संतांच्या दिव्य आकृती गिरिगुहांमध्ये ध्यानस्थ बसलेल्या अशा दिसून आल्या. कोण तुम्ही? मी मोठ्याने विचारले. आम्ही हिमालयातील योगी. त्या दैवी प्रत्युत्तराचे वर्णन करणे अवघड आहे. माझे हृदय आनंद पुलकित होऊन गेले. मला सुद्धा हिमालयात जावेसे वाटते आणि आपल्यासारखे व्हावेसे वाटते. ते दृश्य नाहीसे झाले, पण त्यातून बाहेर पडलेली रुपेरी किरणशलाका वर्तुळाकार पसरत पसरत अनंतात मिळून गेली. हा विस्मयकारी झगझगाट कशाचा? मी ईश्वर आहे, मी प्रकाशमय आहे. मेघांच्या गुंजनासारखा तो आवाज होता. मला तुझ्यात एकरूप व्हायचे आहे. माझी ती दिव्य भावसमाधी हळूहळू उतरू लागली आणि त्यासरशी परमेश्वराचा शोध घेण्याकरता स्फूर्तीची कायमची ठेव माझ्या हस्तगत झाली. तो शाश्वत आहे, सच्चिदानंद. त्या आनंददायी दिवसानंतर कित्येक दिवस ही स्मृती राहिली. बालपणची आणखी एक घटना उल्लेखनीय आहे आणि अक्षरशः त्या घटनेचे स्मारक म्हणून माझ्या शरीरावर अजून त्या जखमेची खूण आहे. एकदा माझी वडील बहीण उमा आणि मी आमच्या गोरखपुरामधील घराच्या अंगणात कडुलिंबाच्या झाडाखाली अगदी सकाळीच बसलो होतो. ती मला पहिले बंगाली पुस्तक वाचायला मदत करीत होती. या लिंबाच्या झाडावरच्या पिकलेल्या लिंबोण्या खायला आजूबाजूच्या झाडांवरून आलेल्या पोपटांकडे मी नुसता पाहत होतो. पायाला गळू झाल्याचे उमा सांगत होती व म्हणून तिने मलमाची डबी आणली. मी पण माझ्या हाताच्या पुढच्या भागावर ते थोडेसे मलम लावले. तुझ्या धडधाकट हाताला तू मलम कशाला लावतोस? त्याचे असे आहे ताई, मला वाटते उद्या तिथे गळू होणार आहे. जेथे गळू होणार आहे तेथे मलम लावून त्याच्या गुणाची परीक्षा पाहतोय. खोटारडा कुठला. ताई,
उद्या सकाळी काय होते ते पाहीपर्यंत मला तू खोटारडा म्हणू नकोस. मला तिचा राग आला. उमावर माझ्या रागवण्याचा काही एक परिणाम झाला नाही व 3दा तिने मला टोमणा दिला. त्यामुळे उलट माझ्या आवाजात दृढ निश्चयाची छटा आली. मी सावकाशपणे उत्तर दिले, माझ्यातील इच्छाशक्तीच्या जोरावर मी नक्की सांगतो की उद्या माझ्या हातावर ह्या नेमक्या जागी मला एक चांगले भले मोठे गळू येईल आणि तुझे गळू फुगून सध्या आहे त्याच्या दुप्पट होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमक्या त्याच जागी चांगले मोठे गळू आले व उमाचे गळू दुप्पट झाले. किंचाळत माझी बहीण आईकडे धावत गेली आणि म्हणाली, मुकुंदा जादूगार झाला आहे. आईने मला गंभीर शब्दात कोणास दुःख द्यायला शब्दशक्तीचा उपयोग कधीच करू नये म्हणून बजावले. तिचा उपदेश कायमचा माझ्या ध्यानात राहिला आणि त्याप्रमाणे मी माझे इतिउत्तरचे आचरण ठेवले. माझे गळू कापून काढावे लागले. डॉक्टरांनी जी शस्त्रक्रिया केली तिची दिसण्याजोगी खूण अजून आहे. मानवाच्या नुसत्या शब्दात काय सामर्थ्य असू शकते याचे माझ्या उजव्या हातावर निरंतरचे स्मृतिचिन्ह आहे. तीव्र एकाग्रतेने उमाला बोललेल्या त्या स्पष्टपणे वरवर दिसणाऱ्या शब्दांमध्ये इतके सामर्थ्य होते की जणू बॉम्बचा स्फोट व्हावा आणि त्यामुळे जरी हानिकारक असला तरी निश्चित परिणाम घडून आला. पुढे कित्येक वर्षांनी मला समजून आले की मनुष्याच्या वाणीमध्ये असलेल्या स्पंदनात्मक स्फोटक सामर्थ्याचा शहाणपणाने उपयोग करून माणसावरील आपत्तींचे निवारण करता येते. अशा तऱ्हेने जखम न होऊ देता किंवा दोषरहित शस्त्रक्रिया करता येते. पुढे आमच्या कुटुंबाची बदली लाहोर, पंजाबला झाली. तिथे असताना जगन्मातेचे भगवती कालीच्या स्वरूपातील एक चित्र मला मिळाले. आमच्या घराच्या पडवीमध्ये एका साध्यासुध्या देव्हाऱ्यामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली होती. त्या पवित्र जागी जर कोणीतरी प्रार्थना केली तर ती फलद्रूप होते अशी माझ्या मनाची दृढ धारणा झाली. एके दिवशी तिथे उमाबरोबर उभा असताना मी 2 मुलांना 2 घरांच्या छपरांवर पतंग उडवताना पाहिले. ती दोन्ही घरे व आमचे घर यांमध्ये एक लहान गल्ली होती. तू गप्प का? उमाने मला सहज गमतीने धक्का दिला. मी विचार करतोय की काय आश्चर्य आहे, जगन्माता मला मी मागतो ते देते. मला वाटते ती तुला ते दोन्ही पतंग देणार आहे. तिने हसून माझी चेष्टा केली. का नाही देणार असे बोलून ते पतंग मला मिळावे म्हणून मी मनातल्या मनात प्रार्थना करावयास सुरुवात केली. भारतात दोऱ्यावर मांजा लावून पतंगींच्या प्रतिस्पर्धा होतात. प्रत्येक पतंग उडविणारा प्रतिस्पर्धाच्या पतंगाचा दोरा तोडण्याचा प्रयत्न करीत असतो. दोरा तुटला म्हणजे पतंग लोकांच्या घरांच्या छपरांवरून जातो आणि तो पकडण्यात मोठी मौज वाटते. उमा आणि मी घरावरच्या छप्पर असलेल्या गच्चीवर होतो आणि तुटून पडलेला पतंग आमच्या हाती येणे दुरापास्त होते, कारण त्या पतंगाचा दोरा स्वाभाविकपणे त्या छपरांवरतीच लटकत राहिला असता. आमच्या गल्लीच्या समोर शर्यतीस प्रारंभ झाला. एक दोरा कापला गेला, त्याबरोबर पतंग माझ्या दिशेने येऊ लागला. इतक्यात अचानक वाऱ्याचा वेग कमी झाला आणि काही वेळ पतंग तसाच हवेत लोंबकळत राहिला. तेवढ्यात त्याचा दोरा समोरच्या घराच्या छपरावरील एका निवडुंगाच्या फडात अडकला. दोऱ्यास एक लांब माझ्या पोहोचमध्ये येईल असा फासा तयार झाला आणि हा उपहार मी उमाला देऊन टाकला. पतंग तुझ्या हाती देवाची प्रार्थना केलीस म्हणून नाही आला. हा तर एक असाधारण योग आहे. जर दुसरा पतंग तुझ्या हाती आला तरच मी विश्वास मानीन. ताईच्या शब्दांपेक्षा तिचे काळे डोळेच अधिक आश्चर्य वाटल्याचे सांगत होते. मी माझी तीव्र प्रार्थना चालूच ठेवली. दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याने पतंग मागे जोराने खेचला आणि त्याबरोबर तो तुटून पडला. तो हवेत नाचत नाचत माझ्या दिशेने आला. गच्चीवरचा निवडुंग माझा दोस्तच जणू. त्याने पुनः त्याचा दोरा अडकवून टाकला. दोरीचा फास तयार झाला, त्यामुळे पुनः मी त्याला पकडू शकलो. हा माझा दुसरा उपहार पण मी उमाला देऊन टाकला. खरेच की देवी जगदंबा तुझे ऐकते. मला तर हे सगळे विलक्षण गूढ वाटते. असे म्हणून ताई एखाद्या भयभीत झालेल्या मृगशावकाप्रमाणे तिथून पसार झाली. अधुना कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.